नमस्कार, मी अमोल जोशी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि पहिली बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. पुण्यामध्ये जागेच्या मागणीसाठी निराधार वृद्धांना रस्त्यावर आणून आंदोलन सुरू होतं. काल रात्रीपासून 16 वृद्ध कल्याण फोर्ज कंपनीच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये थंडीत कुडकुडत होते. वृद्धाश्रमाचा संचालक दादासाहेब गायकवाडनं या वृद्धांना रस्त्यावर आणून जागेसाठी आंदोलन केलं. एबीपी माझानं ही बातमी लावून धरली होती. अखेर माझाच्या बातमीची दखल सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतली आणि धर्मदाय आयुक्त दीपा मुंडे यांनी इथं भेट देत वृद्धांची पाहणी केली. त्यांना सगळ्यांना आता फुरसुंगीमध्ये गायकवाडांच्या आश्रमात हलवलं गेलंय. तसंच पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजीही घेतली जाणार आहे. दरम्यान वृद्धाश्रमाच्या जागेसाठी आंदोलन सुरूच राहील, पण आता यापुढे आंदोलनासाठी वृद्धांना आणणार नाही असं दादासाहेब गायकवाडांनी कबूल केलंय. दरम्यान या सर्व वृद्धांना आंदोलन स्थळावरून आता हलवण्यात आलंय. 16 पैकी 15 वृद्ध वृद्धाश्रमात नेण्यात आलेत, तर एका वृद्ध व्यक्तीला ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय. आता इथं असलेले जे वृद्ध आहेत त्यांना बोललो, सिनियर सिटीजन जे आहेत, मग ते इतर ठिकाणी यायला त्यांनी तयार नाहीत. मग हे जे गायकवाड जे चालवतात वृद्धाश्रम, मग त्यांच्यासोबतच राहण्याचे त्यांचे एक अट्टहास आहे. गायकवाडांचा जो आधीचा ज्या ठिकाणी वृद्धाश्रम होता तर त्याच ठिकाणी यांना न्यायचं ठरलेलं आहे मॅडम. आता ते गायकवाड तसंच म्हणतायत आणि त्यांचे वृद्ध पण ते असंच त्यांच्या म्हणणं आहे की आम्ही तिथंच जाऊ. आम्ही इतर ठिकाणी आमची शासकीय मान्यता असलेले काही वृद्धाश्रम आहेत, पण तिथं त्यांची मानसिकता नाही. कन्सिडरिंग देअर एज आम्ही फोर्स पण करणार नाही. तर आजच्या म्हणजे ते तिथं राहतील त्यांच्या वृद्धाश्रमामध्ये. या जागेवरती 1001% मी शब्द देतो, या जागेवरती बेवारस अनाथचे आजी आजोबाचे बेड रिटर्न आहेत, या जागेवरती बिलकुल येणार नाहीत. पण या जागेवरती मी असणार आहे. तुम्ही असा, पण तुमच्याकडे असलेली ही लोक घेऊन तुम्ही जे लोक आहेत ना, हे बघा, या जागेवरती मला जेवणाची व्यवस्था लागणार आहे. मी 1-2 जण आमचे असणार आहेत लोक जे चांगले आहेत, जशी आमची नसीम आहे, दुसरा एक मुलगा आहे, आम्ही 2-3 जण या जागेवरती आम्ही कायम राहणार आहोत. पण या लोकांची अशी दुरावस्था पुन्हा होणार नाही. तर सांगलीच्या पाटील कुटुंबातील